स्वाती राजेंद्र ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते। आजपासून मी अचानक ब्लॉग्स बनवायचं म्हणजे माझ्या मनात आलं की आपण ब्लॉग्स बनवायला सुरुवात करूया। 4-5 वर्षापासून वाटत होतं काहीतरी करावं, तर ब्लॉग्स डोक्यात होतं माझ्या। पण असं होत होतं की परिस्थिती छान झाल्यावर, अजून चांगलं झाल्यावर आपण ब्लॉग्स बनवूयात वगैरे असं डोक्यात यायचं। कारण आपण यूट्यूबवर व्हिडिओ पाहतो, छान छान घरं असतात लोकांची, छान सजवलेली असतात, फर्निचर केलेलं असतं, आपलं खूप साधं आहे आणि सिंपल लाईफस्टाईल आपण जगतो, मध्यमवर्गीय। आणि असं वाटायचं की आजच्यापेक्षा उद्या परिस्थिती चांगली होईल आणि नंतर आपण काहीतरी व्लॉग्स वगैरे बनवूयात, पण असं होत नाही। तुमची आजची जी वेळ आहे तीच तुमची असते असं डोक्यात आलं आणि म्हटलं हळूहळू आपलं वयसुद्धा पुढे चाललंय आणि आत्तापर्यंत आपण आज करू उद्या करू म्हणत म्हणत काही करत नाही आणि आपल्याला वाटतं की एक दिवस सगळं छान होईल, सुरळीत होईल, मनासारखं आयुष्य होईल, पण ते काय होत नसतं। तर मग अचानकच असं ठरवलं आणि त्या व्लॉगसाठी मी तयार झालेली नाही आहे। सिंपल माझे रोजचे जे कपडे असतात तेच आहेत आणि आता किचनमध्ये माझं स्वयंपाक वगैरे बनवणं सुरू आहे। तर मी कॅमेऱ्यासाठी खूप मोठा सेटअप केलेला नाही आहे। मी असाच एका तुटक्या-मुटक्या डब्यावर मोबाईल ठेवला आणि व्हिडिओला सुरुवात करते। माझे ब्लॉग्स खूप परफेक्ट असणार नाही आहेत, त्याच्यामध्ये म्हणजे परफेक्ट असतील सगळे। थोडक्यात सांगायचं तर माझ्या घरामध्ये मी, माझे मिस्टर, 2 मुलं म्हणजे 1 मुलगी 1 मुलगा आणि माझे सासू-सासरे अशी आमची फॅमिली आहे। तर मोठं कुटुंब आहे, त्याच्यामुळे घरामध्ये प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तऱ्हा असतात आणि मुलं असले की पसारा होतो, धिंगाणा आहे ते असं। तर मला वाटायचं मुलांना शिस्त लागावी, त्यांनी व्यवस्थित सगळं करावं, नंतर आपण असं छान सजवू वगैरे, स्वच्छ करू सगळं आणि नंतर ब्लॉग्स करू, पण तसं काही होत नाही। मला कॅमेऱ्यामध्ये बघून बोलायची सवय नाही। कदाचित मी चुकीच्या म्हणजे कुठे बघायचं हेही मला कळत नाही, पण कदाचित मी चुकीचे म्हणजे वेगळ्या दिशेने बघून बोलत असेल, मला लक्षात येत नाही आहे ते। पण हळूहळू कदाचित मला वाटलं की मी करतच या गोष्टी शिकेल आणि आज मी सुरुवात करते। तर मला एका दमात काय बोलावं हे सुचत नाही। सध्या मी म्हणजे असं छान व्यवस्थित बसावं आणि बोलावं असं न करता सरळ किचनमध्ये काम करता करता मी समोर कॅमेरा लावून दिला आणि तुमच्याशी बोलते। तर माझ्या ब्लॉग्समध्ये माझी फॅमिली असणार आहे, माझे छोटे मोठे रुटीन असणार आहेत। मी एक हाऊसवाईफ आहे आणि त्यामुळं माझं काही फार एक्सपोजर नाही आहे बाहेर वगैरे किंवा असं। तर मग मी काय करणार ना, तर मग मी घरातले व्हिडिओ मला जेवढं जमेल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेल। तसंच छोटे मोठे सणवार वगैरे मी जशा पद्धतीने साजरे करते, माझा कधी फार तामझाम नसतो, पण जे काही साधं सोपं मी करत असते म्हणजे माझ्या लाईफस्टाईलला जे सूट होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करेल। आता सध्याच माझे मुलं वगैरे आवरून दिलं, डब्बे वगैरे करून त्यांना शाळेत पाठवलं, घरामध्ये पसारा झालेला आहे, आता तो माझं आवरेल मी सर्व। किचन ओटा पण आवरायचा आहे, स्वयंपाक झालेला आहे, उपवास होता, भगर वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। सासूबाई माझ्या जेवून गेलेल्या आहेत बाहेर, मिस्टरही गेलेले आहेत, मुलं शाळेमध्ये गेले, स्वरा आता निघाली आणि कबीर पण शाळेत गेलेला आहे। तर मला कळत नाही, प्लीज समजून घ्या, माझा हा पहिला ब्लॉग आहे। तसे 2-3 ब्लॉग्स मी टाकले आहेत, मिनी ब्लॉग, पण ते खूप परफेक्ट करण्याच्या नादात मला वाटतं ते फारसे चांगले जमले नाही। तर आता इथून पुढे मी असं ठरवलं की मी जशी आहे तशी आणि तसेच ब्लॉग्स मी तुमच्याशी शेअर करणार आहे, कुठलाही तामझाम न करता। तर माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की ही माझी सुरुवात असल्यामुळे मला छान छान कमेंट करा, व्हिडिओ पूर्ण बघा, छान छान कमेंट करा, जेणेकरून मला थोडंसं प्रोत्साहन मिळेल। आता मी यूट्यूबवर 2-3 व्हिडिओ टाकले आणि 2-3 सबस्क्रायबर आहेत, तर ते म्हणजे छान नाही वाटत बघायला आणि डिमोटिवेट होतं माणूस। तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की जर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला असेल तर सबस्क्राईब करा आणि मला मोटिवेशन मिळेल अशी एखादी तरी छान कमेंट करा। तर माझे दोन्ही मुलं शाळेत गेलेले आहेत
व्लॉगिंगला सुरुवात माझी कशी झाली ते मी सांगते. म्हणजे आज तर पहिलाच व्लॉग आहे, पण तरीही तुमच्याशी मी शेअर करते. मी माझ्या मिस्टरांना म्हटलं की अहो मला काहीतरी करायचं आहे, मला व्लॉगिंग सुरू करायचं. ते म्हटले कर. म्हटलं ठीक आहे. मग 2-3 दिवसानंतर मी म्हटलं की त्यांना असं मी कॅमेरा लावून ठेवणार आहे आणि असं सगळं आपण व्लॉग्स करूयात. त्यात तुम्ही असणार आहे, मुलगी स्वरा असणार आहे. त्यांना माहीत नव्हतं की व्लॉगिंग म्हणजे नेमकं काय असतं. तर ते मला सुरुवातीला म्हटले की कारण मी आधी एक रेसिपीचं चॅनल सुरू केलं होतं आणि त्या चॅनलवर माझे 300-400 सबस्क्रायबर होते. तर त्यांना वाटलं की असंच काहीतरी असेल, पण त्यांना माहीत नव्हतं की घरातल्या या सगळ्या गोष्टी असं वगैरे सगळं दाखवायचं असतं व्लॉगिंग म्हणजे. मग ते म्हटले की कॅमेरा ठेवायचा म्हणजे काय वगैरे. मग मी सांगितलं त्यांना आणि 1-2 लोकांचे ब्लॉग्स दाखवले. ते फारसा मोबाईल पाहत नाही, त्याच्यामुळे त्यांना या गोष्टी फारशा माहिती नाही. थोडं माहिती आहे, पण ही आपली पत्नी असं सगळं करणार आहे हे त्यांना थोडंसं ॲक्सेप्ट नाही झालं. आणि ते म्हटले की हां, तुला काय करायचं कर, पण मला कॅमेऱ्यात येऊ देऊ नको. आणि माझी मुलगी पण म्हणे, मम्मा मला अजिबात कॅमेऱ्यात घ्यायचं नाही हां, मला आवडत नाही. कारण कॅमेरा तिच्याकडे गेला ना की ती थोडी कॉन्शियस होते आणि शांत होऊन जाते. एरवी धिंगाणं घालत असते, पण कॅमेरा म्हटलं की ती शांत होऊन जाते. तर तिला म्हटलं की मी तुला कॅमेऱ्यामध्ये नाही येऊ देणार, काळजी करू नको. तर मग ती म्हणे की हां, तुला काय करायचं कर, मला कॅमेऱ्यामध्ये यायचं नाही. आणि मिस्टर म्हटले मला पण कॅमेऱ्यामध्ये यायचं नाही. आणि माझा मुलगा मात्र इतका उत्साही की तो म्हणे मम्मा मी पण ब्लॉग बनवणार आणि मी पण संडेला ब्लॉग बनवत जाईल. तर असं कबीरच्या 1-2 क्लिप्स मी तो असं प्रॅक्टिस करत होता आणि 1-2 क्लिप्स मिनी ब्लॉगमध्ये मी टाकलेल्या आहेत. तर तिथे जाऊन तुम्ही पहा. तो माझा मुलगा आहे आणि त्याला या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. आणि घरात एकमेव म्हणजे मोटिवेशन मला म्हणाल किंवा असं उत्साही प्रोत्साहित करणारं व्यक्तिमत्व म्हणाल तर कबीर तोच आहे. तर अशा पद्धतीने माझ्या ब्लॉगिंगला म्हणजे मी सुरुवात करते. तर प्लीज साथ द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओटा वगैरे स्वच्छ करून झाला, त्यानंतर मी पूजेच्या तयारीला लागले. पूजेसाठी मी पूजेचं साहित्य तुम्हाला दाखवते. 108 बेलपत्र, काही वनस्पती, फूल आणि 5 प्रकारची फळं, असं सगळं मी साहित्य घेतलेलं आहे. आणि इथे वरती माझ्या सासूबाई म्हणजे अक्का त्यांनी पूजा त्यांची केलेली आहे. इथे मी वाळूपासून पिंड तयार केली आणि आता पूजेला सुरुवात करणार आहे.
पिता त्वमेव त्वमेव बन्धुः सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभाव करोमि यज्ञं सकलं वरस्मै नारायणायति समर्पयामि अजितं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भज हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे पूजा वगैरे आवरून झाल्यानंतर मी गुलमंडीमध्ये गेले. मला थोडीशी गणपतीसाठी खरेदी करायची होती. Yes.